नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 चा स्टडी करणार आहोत. तर मित्र हो, आपण मागील भागामध्ये स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट लेटर्स आणि ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट पॅटर्न याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. मी सुरुवातीला तो भाग जो आहे तो रिवाइज करून देतो. विद्यार्थी मित्रांनो, कुठच्याही एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचं जर आपल्याला ट्रूथ टेबल जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपण सुरुवातीला पाहतो की बाबा ह्या गिवन स्टेटमेंट मध्ये किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. ओके, जर गिवन स्टेटमेंट मध्ये 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर आपण पी हा कॉलम त्याचे पहिले 2 रोज ट्रू तर दुसरे 2 रोज फॉल्स, तर क्यू ह्या कॉलम साठी आपण अल्टरनेट ट्रू फॉल्स अशा व्हॅल्यूज घेतो. जर गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर 3 स्टेटमेंट लेटर्स आलेले असतील तर आपण पी, क्यू आणि आर असे 3 कॉलम बनवतो आणि जो पहिला कॉलम आहे त्या पहिल्या कॉलमचे पहिले 4 रोज ट्रू तर दुसरे 4 रोज फॉल्स, दुसरा म्हणजेच क्यू या कॉलम साठी आपण पहिले 2 ट्रू मग 2 फॉल्स मग 2 ट्रू मग 2 फॉल्स अशा पद्धतीनं 8 रोज निवडतो. तर आर साठी आपण अल्टरनेट ट्रू फॉल्स अशा व्हॅल्यूज घेत असतो. मित्र हो, आपण मागील भागामध्ये अजून हे देखील अभ्यासलेलं आहे की जर गिवन स्टेटमेंट मध्ये किती लेटर्स आणि किती कनेक्टिव्ह आलेत हे जर आपण काउंट केलं तर ह्या दोघांच्या बेरजे इतके कॉलम्स आपल्याला बनवावे लागतात, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. ज्यांना याच्यात कोणाला काही शंका असेल त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही याच्या अगोदर दिलेला जो मॅथमॅटिकल लॉजिकचा आपला जो व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. विद्यार्थी मित्र हो, आज आपण कनेक्टिव्ह जे आहेत ह्या कनेक्टिव्हचे जे पॅटर्न जे आहेत यांना सुद्धा थोडक्यात रिवाइज करू आणि मग आपला जो एक्सरसाइज 1.2 आहे याला सुरुवात करूया. तर मित्र हो, आपण कंजंक्शन जर स्टेटमेंट पॅटर्न हा जर कंजंक्शनचा असेल तर आपण ठरवलेलं आहे की जर दोन्ही कॉलम हे जर ट्रू असतील तरच ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी असेल ही टी असेल, अदरवाइज तिला आपण फॉल्स कन्सिडर करणार आहोत. मित्र हो, डिसजंक्शन साठी जर दोन्ही कॉलम हे जर फॉल्स असतील तरच त्यांचं कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू जी आहे ही फॉल्स असेल, अदरवाइज तिला आपण ट्रू कन्सिडर करणार आहोत. मित्र हो, इम्प्लिकेशन साठी आपण पहिला कॉलम ट्रू दुसरा कॉलम फॉल्स तरच कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू ही फॉल्स, अदरवाइज तिला आपण ट्रू कन्सिडर करणार आहोत. तर आपण डबल इम्प्लिकेशन साठी असं ठरवलेलं आहे, जर गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये दोन्ही कॉलम एकतर ट्रू किंवा फॉल्स असतील तर आपण गिवन स्टेटमेंट पॅटर्नच्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू जी आहे ही ट्रू कन्सिडर करणार, अदरवाइज तिला आपण फॉल्स कन्सिडर करणार. निगेशनचा रूल तुम्हा सर्वांना माहिती आहे, ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्स असेल तर ट्रू अशा पद्धतीचा. तर मग सुरुवातीला आपण मित्र हो एक्सरसाइज 1.2 चा जो पहिला क्वेश्चन आहे त्याला आता सुरुवात करूया. मित्र हो, याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा दिलाय, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. खाली काही स्टेटमेंट पॅटर्न्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल्स तयार करायचे आहेत. ओके, तर पहिला प्रश्न आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पी इम्प्लिकेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लिकेशन पी अशा प्रकारचा. मित्र हो, आपण सुरुवातीला नियम काय ठरवलाय, सुरुवातीला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आलेले स्टेटमेंट लेटर्स काउंट करा. इथं पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत. ओके, मग पी आणि क्यू हे जर 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर नियम क्रमांक 1 नुसार यामध्ये केवळ 4 रोज असतील. किती रोज असतील मित्र हो, 4 रोज असतील. ओके, आणि जर आपण स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह यांची जर बेरीज केली, सम केली तर किती कॉलम तयार होतात हे आपल्याला मिळत असतं. पाहूयात किती कॉलम तयार करावे लागणार आहेत. स्टेटमेंट लेटर्स किती आहेत, 2 आणि कनेक्टिव्ह 1 2 3 म्हणजे 3 कनेक्टिव्ह 2 स्टेटमेंट लेटर्स, याचा अर्थ एकूण 5 कॉलम आपल्याला इथं तयार करावे लागणार आहेत. म्हणजे आपल्याला 4 रोज आणि 5 कॉलम असणारा एक टेबल अगोदर तयार करून घ्यावा लागेल. सुरुवातीला आपण टेबल तयार करून घेऊयात. तर मित्र हो, टेबल मध्ये 4 रोज आणि 5 कॉलम येणार आहेत.
मग सुरुवातीला मी टेबल तयार करून घेतोय. आता मित्रांनो, या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गिवन स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याचा ट्रूथ टेबल बनवायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण विचार कसा करणार ते पाहूया. सुरुवातीला आपण पहिला विचार करणार आहोत की आपल्याकडे किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. तर आपल्याकडे किती स्टेटमेंट लेटर्स आहेत मित्र हो, 2. एक पी आणि दुसरा क्यू. तर मग सुरुवातीला पहिले जे 2 कॉलम आहेत त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये पी आणि दुसऱ्या कॉलम मध्ये क्यू लिहिलं. ओके. त्यानंतर आपण पहिला जो ब्रॅकेट आहे, आता पहा इथं पहिला ब्रॅकेट आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्याला तयार करून घ्यावा लागेल. ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पुन्हा एक ब्रॅकेट आहे, मग आपण ह्या ब्रॅकेटला अगोदर तयार करून घेणार. मग पी इम्प्लिकेशन क्यू असा ब्रॅकेट आहे. आपल्याकडे पी आहे का, हो आहे. क्यू आहे का, हो आहे. मग पी इम्प्लिकेशन क्यू तयार होईल का, हो होईल. मग पी इम्प्लिकेशन क्यू हा ब्रॅकेट सुरुवातीला तयार होईल. ओके. मग आपल्याकडे पी इम्प्लिकेशन क्यू मिळालेला आहे आणि आपल्याकडे क्यू ही आहे, त्यामुळं हा ब्रॅकेट देखील डायरेक्टली तयार होऊ शकतो. तो ब्रॅकेट आपण नंतर तयार करून घेणार. पी इम्प्लाइज क्यू. ओके. कंजंक्शन क्यू हा स्क्वेअर ब्रॅकेट नंतर आपण तयार करणार. ओके. आणि मग फायनली अख्खा स्टेटमेंट पॅटर्न आपला तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीनं पी इम्प्लाइज क्यू, कंजंक्शन क्यू इम्प्लाइज पी. तर मित्र हो, आपण 5ही कॉलम जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पी साठी आपलं काय ठरलंय, जर गिवन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर पी साठी पहिले 2 ट्रू, दुसरे 2 फॉल्स. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. क्यू साठी आपलं काय ठरलंय, अल्टरनेट ट्रू आणि फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. हो की नाही. मग आता पी इम्प्लिकेशन क्यू साठीचा आपल्याला कॉलम तयार करायचा आहे. मित्र हो, इम्प्लिकेशनचा काय रूल आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग पाहूया आपल्याला पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठे दिसतोय. इथे आहे का, नाही. इथे पहिला ट्रू दुसरा फॉल्स हो आहे, त्याला डॉट देऊन ठेवूया म्हणजे आपल्याला कुठे फॉल्स लिहायचा हे समजेल. नंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाहीये, म्हणजे एकच रो आहे की जिथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे त्याला सुरुवातीला फॉल्स लिहून घेऊ, म्हणजे इतर जे रोज आहेत हे काय होतील, आपोआप ट्रू होतील. ओके. आता मित्र हो, आपल्याला हा कॉलम मिळालेला आहे पी इम्प्लिकेशन क्यूचा. आता आपल्याला पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन क्यू पाहिजे, म्हणजे ह्या तिसऱ्या कॉलमचं आणि दुसऱ्या कॉलमचं आपल्याला कंजंक्शन पाहिजे. कंजंक्शनचा नियम काय सांगतो मित्रांनो, कंजंक्शनचा नियम सांगतो जर दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू दिसतायत का कुठे, हो सुरुवातीलाच दिसतायत दोन्ही ट्रू, नंतर नाही, तिसऱ्यांदा हो आहे, नंतर नाही. म्हणजे पहिला आणि तिसरा जो रो असेल तो येईल ट्रू. ओके. आणि मग आपोआपच इतर 2 रोज कसे होतील रे, फॉल्स होतील. ओके. मित्र हो, ह्या ज्या मार्क्स जे आपण करतोय ह्या आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहेत, नंतर त्या खोडून घ्यायच्या आहेत. ओके. बर मित्रांनो, आता आपला लास्ट कॉलम आपल्याला तयार करायचा म्हणजे आपला ट्रूथ टेबल तयार झाला. आता मला सांगा काय पाहिजे, तर आपल्याला इथं हा जो चौथा कॉलम आहे आणि पहिला कॉलम जो आहे या दोघांचं इम्प्लिकेशन हवंय. म्हणजे हा असेल पहिला कॉलम आणि हा असेल दुसरा कॉलम. मग पहिला, आता इम्प्लिकेशनचा रूल काय, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. मग पहिला ट्रू हा पहिला कॉलम आहे आपला आणि हा आहे दुसरा कॉलम. याच्यामध्ये पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स हो आहे. हा ट्रू आणि हा फॉल्स अशा पद्धतीचा, कारण हा पहिला कॉलम आहे आपला इथं. ओके. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथे दिसतोय थर्डला. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाहीये, म्हणजे फक्त थर्ड जो रो आहे मित्र हो, हा थर्ड रो आपला काय होईल, फॉल्स होईल. बाकी सर्व रो हे कसे असतील मित्रांनो, ट्रू असतील. तर मित्र हो, अशा प्रकारे आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. अवघड आहे का, काही अवघड नाही. आपल्याला फक्त माहिती पाहिजे की बाबा दिलेल्या क्वेश्चन मध्ये किती लेटर, 2 लेटर असतील तर 4 रोज, 3 लेटर असतील तर 8 रोज. ओके. पुढचा नियम, किती कॉलम, तर कॉलम तयार करण्यासाठी आपण काय नियम ठरवलाय, नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर्स प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्ह. ओके. मग इथं किती स्टेटमेंट लेटर आलते, 2 पी आणि क्यू, आणि किती कनेक्टिव्ह आलते, 1 2 3.
मग आपण किती कॉलम तयार केले? 5. 1 2 3 4 5. हो की नाही? मग पुढे कंजंक्शनचा नियम काय? दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. डिसजंक्शनचा नियम काय? दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. इम्प्लिकेशनचा नियम काय? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. डबल इम्प्लिकेशनचा नियम दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि निगेशनसाठी ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. बस इतकं आपल्याला सफिशियंट आहे. ओके, दुसरा क्वेश्चन पाहूया. व्यवस्थित समजावून घ्या. अडचण वाटली तर मला नक्की कळवा. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पहा, किती स्टेटमेंट लेटर? पी क्यू. आता तुम्ही म्हणाल निगेशन क्यू आलंय. पी आणि क्यू लेटर्स किती? 2. त्यामुळं पुन्हा एकदा रोज किती झाले? 4. ओके, आता आपण ठरवूया कॉलम किती. 1 2 3 आणि 4. किती कनेक्टिव्ह झाले मित्रांनो? 4. किती स्टेटमेंट लेटर्स? 2. 4 आणि 2 किती? 6. म्हणजे आपल्याला इथं 6 कॉलम तयार करावे लागणार. म्हणजे आपल्याला कितीचा टेबल तयार करावं लागेल? 4 रोज 6 कॉलम. 4 रोज 6 कॉलम. ओके मित्र हो, आपण तुम्ही म्हणाल 4 रोज म्हटले मगाशी सर आणि त्यांनी 5 रोज तयार केले. तर मित्र हो, हा जो आहे हा स्टेटमेंट रिप्रेझेंट करणारा रो तर आपल्याला तयार करावाच लागतो. ओके, म्हणजे आपल्याला सुद्धा इथं आता 2 स्टेटमेंट लेटर्स म्हणजे 4 रोज, म्हणजे आपल्याला 5 रोज आणि 6 कॉलम तयार करायचे आहेत. 5 रोज 6 कॉलम. ओके, सुरुवातीला आपण टेबल तयार करून घेऊया. जो टेबल जो आहे तो इथं तयार करून घेतलेला आहे. ओके, आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय? सुरुवातीला कोणते कोणते कॉलम येतील त्यांची माहिती भरू. पहिला कॉलम कोणाचा असेल? पी. दुसरा क्यू. तिसरा पहा, आता तिसरा कॉलम ठरवायचा. तिसऱ्या कॉलमसाठी आपण पहिला ब्रॅकेट लक्षात घेऊ. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी आहे. निगेशन क्यू आहे का? नाही. निगेशन क्यू तयार करावं लागेल. ओके, नंतर हा ब्रॅकेट तयार होईल कंप्लीट. म्हणजे कोण? पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके, त्यानंतर हा ब्रॅकेट तयार करावा लागेल. म्हणजे कोणता? पी इम्प्लाइज क्यू. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपला जो क्वेश्चनचा स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो. ओके, मग आपण काय करणार आहोत? पी साठी पहिले 2 ट्रू, दुसरे 2 फॉल्स. ओके, क्यू साठी ट्रू फॉल्स अल्टरनेट. ओके, मग आता मला सांगा निगेशन क्यू जो आहे तो कसा मिळेल? ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचा निगेशन ट्रू, ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचा निगेशन ट्रू. ओके, तिसरा कॉलम देखील आपला तयार झालाय. चौथ्या कॉलम मध्ये पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम ह्या दोघांचं काय हवंय? कंजंक्शन. म्हणजे पहिला आणि तिसऱ्याचं कंजंक्शन. मग कंजंक्शनचा नियम काय? दोन्ही ट्रू तरच ट्रू. पाहूया दोन्ही ट्रू आहेत का? नाही. इथे हो आहेत, इथे नाहीत, इथे नाहीत. म्हणजे फक्त दुसरा रो हा ट्रू येईल, बाकी सर्व रो हे काय होतील? फॉल्स होतील. ओके, आता आपल्याला 5वा जो कॉलम आहे तो तयार करून घ्यायचा आहे. 5व्या कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन दिसतंय. इम्प्लिकेशनचा नियम काय? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. पाहूया 5व्या कॉलम मध्ये पी आणि क्यू म्हणजे पहिले 2 रोज जे आहेत यांचं काय हवंय? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा नियम पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही. इथे हो आहे, इथे नाही, इथे नाही. म्हणजे फक्त दुसरा जो रो आहे तो होईल फॉल्स, बाकी सर्व रोज कसे येतील मित्रांनो? ट्रू येतील. आहे बरोबर? बर, आता लास्ट आपल्याला काय पाहिजे? हा जो चौथा आणि 5वा जो कॉलम आहे ह्या दोन्ही कॉलमचं काय हवंय? दोन्ही कॉलमचं हवंय डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा नियम दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू. मग दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स कुठे दिसत आहेत? इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे देखील नाही. म्हणजे एकही रो मध्ये आपल्याला नेसेसरी कॉम्बिनेशन मिळालेलं नाही. दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स भेटलं का? नाही. म्हणजे सर्व उत्तर म्हणजे सर्वांचे कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज हे तर कसं येतील? फॉल्स, 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 फॉल्स. आहे सोपं? तर अशा प्रकारे आपला हा ट्रूथ टेबल इथं तयार करून झालेला आहे. ओके, आता जो तिसरा जो प्रश्न आहे आपण त्याला सॉल्व्ह करूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? आपल्याला किती स्टेटमेंट लेटर्स, आपलं ऑब्झर्वेशन करताना पहिली गोष्ट किती स्टेटमेंट लेटर्स हे फार महत्वाचं आहे. किती? पी क्यू, क्यू आर. म्हणजे एकूण किती झाले? 3 झाले. पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट लेटर. म्हणजे इथं किती रोज? 8. मग 8 म्हणजे खऱ्या अर्थानं 9, कारण आपल्याला पहिला जो रो आहे तो तर तयार करावाच लागणार आहे. म्हणजे 9 रोज. आता आपण चेक करूया किती कॉलम.
कॉलमसाठी 3 स्टेटमेंट लेटर, 1 2 3, 3 कनेक्टिव्ह, 3 आणि 3 6, म्हणजे 9 रोज 6 कॉलमचा आपल्याला ट्रूथ टेबल इथं तयार करावा लागेल. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपण आपला टेबल तयार करून घेतला आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये पहिला कॉलम P, दुसरा कॉलम Q, तिसरा कॉलम R. ओके, मग आपलं काय ठरलंय, P साठी पहिले 4 ट्रू, ओके, आणि नंतरचे 4 फॉल्स. ठीक आहे, Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, R साठी काय ठरलंय आपलं, अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपले पहिले 3 कॉलम तयार झालेले आहेत. आता आपण आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न मधला हा पहिला ब्रॅकेट तयार करून घेऊ, म्हणजे P कंजंक्शन Q. मग P कंजंक्शन Q, ओके, नंतर दुसरा ब्रॅकेट Q डिजंक्शन R, आणि मग आपल्याला हवा असलेला स्टेटमेंट पॅटर्न. ओके, तर मित्र हो, सुरुवातीला जो चौथा कॉलम आहे याच्यामध्ये P कंजंक्शन Q. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू P आणि Q मध्ये, दोन्ही ट्रू. 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, पुन्हा कुठे आहे का, नाहीये. म्हणजे पहिला आणि दुसरा ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ओके, बर. Q डिजंक्शन R. डिजंक्शनचा नियम काय बोलतो, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. Q आणि R म्हणजे दुसरा आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला कुठे दोन्ही फॉल्स दिसत आहेत का, हो पहा, पहिल्यांदा आहे का, नाही नाही नाही, आहे नाही नाही नाही, आहे. म्हणजे चौथा आणि 8वा रो जो आहे हा काय असेल आपला, फॉल्स असेल. बाकी सगळे रोज हे कसे येतील मित्रांनो, ट्रू येतील. ओके, बर. आता आपल्याला काय हवंय, जो चौथा आणि 5वा कॉलम आहे यांचं डबल इम्प्लिकेशन हवंय. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय बोलतो, दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तरच ट्रू. दोन्ही ट्रू, हो आहे, दोन्ही ट्रू आहे, दोन्ही फॉल्स नाही, दोन्ही फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स नाही, दोन्ही फॉल्स किंवा दोन्ही ट्रू नाही. म्हणजे पहिला, दुसरा आणि जो चौथा जो रो आहे तो कसे येतील, ट्रू येतील. पहिला, दुसरा आणि चौथा, बाकी सगळे फॉल्स. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण जो तिसरा प्रश्न जो आहे तो देखील सॉल्व्ह केलेला आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबल तयार करत असतो. तर मित्रांनो, आपला चौथा जो क्वेश्चन आहे तो आहे P इम्प्लिकेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ Q कंजंक्शन R. या क्वेश्चन मध्ये मित्रांनो आपल्याला 3 स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत, P, Q आणि R. तर आपल्याला सुरुवातीला 8 रोज आणि कॉलम किती बनवावे लागतील ते आता पाहू. 3 अधिक 1 4 5 6, कारण आपले 3 लेटर्स प्लस किती कनेक्टिव्ह, 1 2 3, 3 कनेक्टिव्ह 3 लेटर्स म्हणजे 6 कॉलम. मग मी इथं 6 कॉलम असणारा आणि 8 रोज असणारा काय केलेला आहे, टेबल तयार केलेला आहे. सुरुवातीला आपण आता याचा कन्स्ट्रक्शन करून घेऊया. मित्र हो, पहिला कॉलम असेल P, दुसरा असेल Q, तिसरा असेल R. ओके, चौथा जो कॉलम असेल तो काय असेल, P तर आपल्याकडे आहे ऑलरेडी. निगेशन ऑफ Q कंजंक्शन R हवाय. मग आपण सुरुवातीला Q कंजंक्शन R चा कॉलम तयार करून घेणार. मग आपल्याला याचं निगेशन तयार करावं लागेल, निगेशन ऑफ Q कंजंक्शन R. आणि सर्वात शेवटचा कॉलम म्हणजे आपला स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजे P इम्प्लिकेशन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ Q कंजंक्शन R, अशा प्रकारचा. ओके, मग P साठी आपलं काय ठरलंय, पहिले 4 ट्रू, ओके, आणि नंतरचे 4 फॉल्स. ठीक आहे, Q साठी काय ठरलंय आपलं, अल्टरनेट 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, आणि R साठी आपलं ठरलंय अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे मित्र हो, तर अशा प्रकारे आपले पहिले 3 कॉलम तयार झाले. आता चौथा कॉलम तयार करूया, Q कंजंक्शन R. म्हणजे सेकंड आणि थर्ड हा जो कॉलम आहे या दोघांचा आपल्याला कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम काय, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू, पुढे कुठे दिसत आहेत, हो इथे दिसतोय आपल्याला, किती, 6वा जो रो आहे तो देखील दोन्ही ट्रू आहे. म्हणजे पहिला आणि 6वा हे दोन्ही रोज काय होतील, ट्रू. बाकी सर्व रोज हे कसे असतील मित्रांनो, फॉल्स असतील. ओके, अशा प्रकारे आपला चौथा कॉलम देखील तयार झालाय. आता 5वा कॉलम आहे, चौथ्या कॉलमचं निगेशन म्हणजे काय, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू
फॉल्स, ट्रू, ट्रू, ट्रू. ओके मित्र हो, आता जो आपला लास्टचा जो स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम जो आहे तो तयार करून घेऊया. या कॉलम मध्ये पहिला कॉलम आणि हा जो आपला पाचवा कॉलम आहे या दोघांचं इम्प्लिकेशन हवंय. म्हणजे पहिला आणि पाचवा यांचं इम्प्लिकेशनचा नियम काय बोलतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. मग आपण पाहूया पहिला ट्रू दुसरा फॉल्स. सुरुवातीलाच आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, नंतर नाही 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 आणि नाही. म्हणजे फक्त पहिला जो रो आहे हा पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, म्हणजे हा येईल फॉल्स. इतर सर्व रोज हे कशा असतील मित्रांनो? ट्रू असतील. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण चौथा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. मित्रांनो जो पाचवा प्रश्न आहे या पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसतंय निगेशन पी कंजंक्शन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपला राऊंड ब्रॅकेट आहे आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये पी डिजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू अशा पद्धतीचं. तर मित्र हो, याच्यामध्ये किती स्टेटमेंट लेटर्स दिसत आहेत? पी आणि क्यू 2. आणि किती कनेक्टिव्ह आहेत? 1 2 3 4 5 5 कनेक्टिव्ह. 5+2 7 कॉलम आपल्याला इथे तयार करावे लागतील. 1 2 3 4 5 6 आणि अजून एक कॉलम जो तयार करून घ्यावा लागेल. 1 2 3 4 5 6. ओके, तर अजून एक कॉलम आपण तयार करून घेऊया. ठीक आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला इथं 7 कॉलम तयार करून घेतले. आता आपल्याला काय करावं लागेल? जो टेबल आहे तो कन्स्ट्रक्ट करून घ्यावा लागेल. पहिला असेल पी, दुसरा असेल क्यू. ओके, 2 स्टेटमेंट लेटर्स मुळे आपल्याला इथं फक्त 4 रोज 1 2 3 4. ओके, आणि स्टेटमेंट पॅटर्न रिप्रेझेंट करणारा 1 रो. अशा प्रकारे 5 रोज तयार केलेले आहेत. तर पी क्यू नंतर काय हवंय? निगेशन पी. ओके, नंतर काय हवंय? पी कंजंक्शन निगेशन, पी डिजंक्शन निगेशन क्यू आहे, म्हणजे निगेशन क्यू पण हवाय. ओके, त्यानंतर आपण पी डिजंक्शन निगेशन क्यू चा कॉलम तयार करूया. ओके, नंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट तयार होईल. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ओके राउंड ब्रॅकेट पी डिजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट कंजंक्शन क्यू. ठीक आहे. तर आणि सर्वात शेवटी आपल्याला जो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याचा कॉलम तयार करावा लागेल. ओके, तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे. पी साठी काय असतं आपलं? 2 ट्रू 2 फॉल्स, अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, निगेशन पी काय होईल रे? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. याचं निगेशन हवंय ना आपल्याला, घेतलं आपण. ओके, क्यू साठी काय हवंय? याचं निगेशन म्हणजे काय येईल? फॉल्स ट्रू. ओके, आता आपल्याला जो पाचवा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पी डिजंक्शन निगेशन क्यू म्हणजे पहिला आणि चौथा कॉलम या दोन्ही कॉलमचं काय हवंय? डिजंक्शन. डिजंक्शनचा नियम काय सांगतो? नियम सांगतो दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स दिसत आहेत का? नाही नाही हो. तिसरा जो रो आहे हा दोन्ही फॉल्स आहे, म्हणजे इतर सर्व रोज काय होतील रे मित्र? हो, ट्रू होतील. ओके, आता मित्रांनो आपल्याला हा जो पाचवा कॉलम आहे आणि जो दुसरा कॉलम आहे ह्या दोघांचं कंजंक्शन हवंय. काय हवंय? कंजंक्शन. कंजंक्शनचा नियम काय सांगतो? दोन्ही ट्रू तरच ट्रू. पहा दोन्ही ट्रू कुठे आहेत? नाही 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 सुरुवातीला आहेत, म्हणजे दोन्ही ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ओके, त्यानंतर आपला जो लास्टचा म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न साठीचा जो कॉलम आहे तो आपण तयार करून घेऊया. यामध्ये आपल्याला काय हवंय? जो तिसरा कॉलम आहे आणि जो आपला हा सहावा कॉलम आहे ह्या दोन्ही कॉलमचं काय हवंय? कंजंक्शन. तर मग तिसरा आणि सहाव्यामध्ये कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तर ट्रू आपण कुठे वापरता येते का ते पाहूया. दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, म्हणजे सर्व रोज हे कसे येतील मित्र? हो, फॉल्स येतील. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण पाचवा प्रश्न सोडवलेला आहे. आता पाहूया आपला सहावा क्वेश्चन. सहावा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये किती स्टेटमेंट लेटर्स? पी आणि क्यू दोन्हीच. ओके, तर 2 स्टेटमेंट लेटर्स असल्यामुळं आपल्याला एकूण 1 2 3 4 रोज आणि स्टेटमेंट पॅटर्न रिप्रेझेंट करणारा एक 5वा रो आपल्याला काढावा लागेल, म्हणजे 5 रोज. आता किती कॉलम ते पाहूया. 1 2 3 4 आणि 5. 5 आपल्याला इथं काय दिसत आहेत? कनेक्टिव्ह आणि 2 स्टेटमेंट लेटर्स, म्हणजे 7 कॉलम तयार करावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 कॉलम असणार आपण टेबल. 7 कॉलम आणि
5 रोज असणार आपण कॉलम टेबल तयार केलेला आहे. मग आपल्याला इथं पहिला पी क्यू, मग पुढे निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन पी, इम्प्लिकेशन निगेशन क्यू, मग निगेशन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी, आणि सर्वात शेवटी आपल्याला जो हवा असलेला स्टेटमेंट पॅटर्न. मग आपण पहिला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, निगेशन पी काय येईल? ट्रू साठी फॉल्स, ट्रू साठी फॉल्स, फॉल्स साठी ट्रू, फॉल्स साठी ट्रू. क्यू साठी काय येईल रे? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, मग आता आपल्याला जो तिसरा आणि चौथा हे जे दोन कॉलम आहेत, या दोन कॉलमचं आपल्याला हवंय इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ओके, यानंतर निगेशन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी. ओके, म्हणजे हा असेल आपला पहिला कॉलम आणि हा असेल दुसरा. याच्यात ट्रू फॉल्स कुठे दिसतंय? पहिला ट्रू दुसरा फॉल्स, म्हणजे हा असेल आपला फॉल्स, बाकी सगळे कसे होतील मित्रांनो? ट्रू होतील. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आता आपला 5वा आणि 6वा कॉलम तयार केला आहे. आता ह्या दोन्ही कॉलमचं आपल्याला काय हवंय? कंजंक्शन. कंजंक्शनचा नियम काय सांगतो? दोन्ही ट्रू तरच ट्रू. दोन्ही ट्रू पहिल्यांदा आणि शेवटचा म्हणजे पहिला आणि चौथा जो रो आहे त्याच्यामध्ये दिसतोय. मग हे दोन्ही ट्रू वाले काय होतील? ट्रू, आणि हे मिडलचे दोन्ही जे आहेत रोज हे कसे होतील? फॉल्स. ओके, तर मित्रहो अशा प्रकारे आपण क्वेश्चन 6 देखील सॉल्व्ह केलेला आहे. मित्रांनो, आपला जो 7वा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे क्यू इम्प्लिकेशन पी, डिजंक्शन निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन क्यू. सुरुवातीला या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आलेले स्टेटमेंट लेटर्स किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? 2, पी आणि क्यू. म्हणजे इथं आपल्याला 4 रोज तयार करून घ्यावे लागतील आणि आपला स्टेटमेंट पॅटर्न रिप्रेझेंट करणारा एक रो म्हणजे 5 रो, 1 2 3 4 5 रोज. ओके, आता कॉलम्स किती? 1 2 3 4, 4 कनेक्टिव्ह आणि 2 स्टेटमेंट लेटर म्हणजे 6 कॉलम. 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आपण पहिला टेबल तयार केला. आता आपण टेबलचं काय करू? ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत त्या फिल करूया. मला सांगा पी साठी काय असतं आपलं? पी साठी 2 ट्रू 2 फॉल्स, क्यू साठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, मग आता आपल्याला हा पहिला ब्रॅकेट तयार करायचा आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय दिसतं आपल्याला? क्यू इम्प्लिकेशन पी. ओके, मग क्यू इम्प्लिकेशन पी काय रूल सांगतो आपला? रूल सांगतो की जर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स. मग क्यू हा पहिला कॉलम आहे आपला. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, म्हणजे हा काय असेल आपल्यासाठी? फॉल्स, आणि इतर काय होतील मित्रांनो? ट्रू होतील. ओके, आता मित्रांनो हा ब्रॅकेट तयार झाला. आपल्याला हा ब्रॅकेट तयार करायचा आहे. या ब्रॅकेटमध्ये पहिलं काय हवंय? निगेशन पी. त्याचा कॉलम तयार करूया. पीचा निगेशन काय होईल? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, कारण ट्रू साठी फॉल्स, ट्रू साठी फॉल्स, फॉल्स साठी ट्रू आणि फॉल्स साठी ट्रू. ओके, आता हा ब्रॅकेट तयार करायचा आहे म्हणजे निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू हा ब्रॅकेट. आता मित्रांनो निगेशन पी हा आपला आहे चौथा रो. ओके, चौथा कॉलम. निगेशन पी आहे आपला चौथा कॉलम आणि क्यू जो आहे हा आहे दुसरा कॉलम. ह्या दोन्ही कॉलमचं आपल्याला काय हवंय? डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय सांगतो? दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तरच ट्रू. मग दोन्ही ट्रू आहे का? नाही, इथे आहे दोन्ही फॉल्स आहेत, इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं मिक्स आहे. त्यामुळं दुसरा आणि तिसरा जो रो आहे हा काय होईल? ट्रू, तर पहिला आणि चौथा रो काय होईल? फॉल्स होईल. ओके, आणि आता शेवटी आपल्या जागा कमी असल्यामुळं मी आरो दाखवतोय, तुम्ही मात्र प्रॉपर आपल्या नोटबुक मध्ये हे लिहायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपल्याला जो तिसरा आणि 5वा हे जे 2 कॉलम आहेत यांचं डिजंक्शन हवंय. डिजंक्शनचा नियम काय सांगतो? दोन्ही फॉल्स तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स नाही 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 नाही, एकाही ठिकाणी दोन्ही फॉल्स नाहीयेत, म्हणजे सगळे काय असले पाहिजेत? ट्रू. ओके, तर मित्र हो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 हा थोडासा मोठा लेंदी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय? पी इम्प्लिकेशन ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लिकेशन आर, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, डबल इम्प्लिकेशन दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन आर. मित्रांनो आपण इथं आपल्याला किती रोज आणि किती कॉलम ते अगोदर डिसाइड करूया. किती लेटर्स आले? 3, म्हणजे किती? आपल्याला 9 रोज तर तयार करावं लागतील, कारण 8 रोज आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न साठीचे आणि सुरुवातीला आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न साठीचा 1 रो, असे 9 रोज. आणि किती कॉलम? 1 2 3 4 5.
तर 5 आणि 3 8 कॉलम आणि 9 रोज आपल्याला इथं तयार करून घ्यावे लागतील. आपण ते तयार केलेले आहेत. ओके, तर मित्रांनो पी क्यू आर. ओके, त्यानंतर काय येणार आहे आपला पहिला स्क्वेअर ब्रॅकेट तयार करून घेऊ. त्याच्यात पी तर आहे, हा तयार करावा लागेल. क्यू इम्प्लाइज आर. ओके, त्यानंतर हा ब्रॅकेट तयार होईल म्हणजे कोणता, पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन आर वाला. ठीक आहे, यानंतर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, हा ब्रॅकेट तयार करायचा. त्याच्यामध्ये काय आहे, पी कंजंक्शन क्यू. ओके, नंतर पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे, आणि शेवटी हा स्टेटमेंट पॅटर्न. आपल्याकडे थोडीशी जागा कमी आहे त्यामुळे आपण काय केले, ॲरो दाखवलेला आहे. तर मित्रांनो पी साठी आपलं ठरलंय पहिले 4 ट्रू, दुसरे 4 फॉल्स. ओके, क्यू साठी 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. आर साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, आता जो आपला चौथा जो कॉलम आहे तो तयार करून घेतोय. क्यू इम्प्लाइज आर म्हणजे सेकंड आणि थर्ड जो कॉलम आहे यांच्यामध्ये इम्प्लिकेशनचा नियम पहिला ट्रू दुसरा फॉल्स. कुठे दिसतोय, सेकंड रोला पहिला ट्रू दुसरा फॉल्स. नंतर आपला जो सिक्स जो रो आहे तिथं सुद्धा दिसतोय. तर आपण मग हा जो आहे हा काय होईल आपल्यासाठी, ट्रू होईल, हा फॉल्स होईल आणि हा फॉल्स होईल. बाकी सगळे ट्रू असतील मित्रांनो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा जो चौथा जो कॉलम आहे तो तयार झालाय. आता आपल्याला पाचवा कॉलम तयार करायचा. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर म्हणजे पहिला आणि चौथा कॉलम या दोघांचं इम्प्लिकेशनचा नियम पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही, इथे आहे, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही. म्हणजे फक्त दुसरा जो रो आहे तो फॉल्स होईल, बाकी सगळे रो जे आहेत हे काय होतील मित्रांनो, ट्रू होतील. ठीक आहे, आता आपल्याला सहावा कॉलम तयार करायचा आहे. सहाव्या कॉलम मध्ये आपल्याला पी कंजंक्शन क्यू म्हणजे पहिला आणि दुसरा जो कॉलम आहे यांचं कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तर ट्रू, दोन्ही ट्रू तर ट्रू, पुढे कुठेही दिसत नाहीये. म्हणजे पहिला आणि दुसरा रो ट्रू येईल, बाकी सगळे रो जे आहेत हे कसे येतील मित्रांनो, फॉल्स येतील. ओके, त्यानंतर आपल्याला हा जो सहावा जो रो आहे आणि सहावा जो कॉलम आहे आणि तिसरा जो कॉलम आहे या दोन्ही कॉलमचं आपल्याला इम्प्लिकेशन हवंय. मग सहावा कॉलम अगोदर आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, दुसऱ्यांदा आहे, दुसऱ्या रोला दिसतोय तसं पहिला ट्रू दुसरा फॉल्स फक्त दुसऱ्या रोला आहे म्हणजे हा काय होईल, फॉल्स, बाकी सगळे ट्रू होतील. ओके, आता मित्र हो आपल्याला हा जो 1 2 3 4 5 हा जो पाचवा जो कॉलम आहे आणि हा जो आपला सातवा कॉलम आहे या दोन्ही कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन हवंय. डबल इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो, दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स तर ट्रू. दोन्ही ट्रू आहेत, दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहे, दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू. म्हणजे मित्र हो सर्व रोज हे काय असतील, ट्रू असतील. तर अशा प्रकारे आपला जो 8वा क्वेश्चन आहे तो इथं सॉल्व्ह झालेला आहे. आता पाहूया लास्टचे 2 क्वेश्चन 9वा आणि 10वा. मित्र हो आता आपण सॉल्व्ह करतोय क्वेश्चन नंबर 9 आणि 10. ओके, तर 9th क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये किती आपल्याला लेटर्स दिसत आहेत, पी क्यू आणि आर. ओके, तर किती लेटर्स, 3. तर किती सिम्बॉल्स आहेत आपल्याकडे, 1 2 आणि 3 म्हणजे 3 कनेक्टिव्ह 3 लेटर्स म्हणजे आपल्याला एकूण 6 कॉलम आणि 9 रोज असणारा टेबल तयार करायचा. टेबल तयार करून घेतलाय. पहिला जो कॉलम असेल तो पी चा, दुसरा क्यू, तिसरा आर. चौथा जो कॉलम आहे तो चौथा कॉलम आपल्याला पी चा तर ऑलरेडी आहे त्यामुळे हा ब्रॅकेट तयार करून घ्यावा लागेल, स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट साठी आपल्याला काय काय हवंय, निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. परंतु जोपर्यंत कंजंक्शन तयार करणार नाही तोपर्यंत त्याचं निगेशन घेता येणार नाही. म्हणून आपण पहिला ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर, नंतर निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर आणि सर्वात शेवटी आपल्याला हवा असलेला स्टेटमेंट पॅटर्न. सुरुवातीला पी हा कॉलम तयार करून घेतोय. पी साठी 4 ट्रू 4 फॉल्स. ओके मित्र हो, क्यू साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, क्यू साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स. ठीक आहे मित्र हो, क्यू कंजंक्शन आर म्हणजे सेकंड आणि थर्ड हे जे कॉलम आहेत यांचा आपल्याला कंजंक्शन हवंय. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तर ट्रू, पहिला आणि हा आपला जो
6 जो आहे हा काय येतील, रोज दोन्ही ट्रू येतील, बाकी सगळे रोज जे आहेत हे कसे येतील, फॉल्स. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा चौथा जो कॉलम आहे तो तयार झालाय. याचा आपल्याला निगेशन हवंय, म्हणजे फॉल्स, ट्रू, हा ट्रू, ट्रू, फॉल्स, पुन्हा ट्रू, ट्रू, ट्रू. ओके. तर मित्रांनो आपला पाचवा जो कॉलम आहे तो देखील तयार झालाय. आता लास्टचा स्टेटमेंट पॅटर्न वाला जो कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला काय हवंय, पी इम्प्लिकेशन, पी आणि म्हणजे पहिला आणि पाचवा ह्या दोघांचं काय हवंय, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा नियम काय बोलतो, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही. आणि इथे तर पहिले 4 फॉल्स असल्यामुळं पहिला ट्रूचा नियमच लागू होत नाही. त्यामुळे किती आपला फक्त पहिला ट्रू दुसरा फॉल्स असणारा एकच रो आहे तो म्हणजे पहिला, बाकी सगळे जे रो आहेत हे कसे येतील मित्रांनो, ट्रू येतील. तर अशा प्रकारे मित्र हा आपला क्वेश्चन 9 जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. क्वेश्चन 10, क्वेश्चन 10 मध्ये पी क्यू आणि आर हे 3 स्टेटमेंट लेटर्स. 3 स्टेटमेंट लेटर म्हटले की 9 रोज आले आणि आता कॉलम किती, 1 2 3 4, 4 आणि 3 7, म्हणजे 7 कॉलम 9 रोज. ओके. पहिला असेल पीचा, क्यू आणि आर, पहिला पी दुसरा क्यू तिसरा आर. आता चौथा जो कॉलम आहे तो आपल्याला हा तयार करायचा आहे. हा ब्रॅकेट तयार करण्यासाठी आपल्याला निगेशन क्यू हवा आहे, त्यामुळे अगोदर निगेशन क्यू तयार करून घेतला, नंतर हा ब्रॅकेट तयार होईल, पी डिजंक्शन निगेशन क्यूचा, नंतर हा ब्रॅकेट रेडी झाल्यानंतर हा ब्रॅकेट तयार करावा लागेल, आर कंजंक्शन पी वाला, आणि सर्वात शेवटी आपला स्टेटमेंट पॅटर्न. ओके. स्टेटमेंट पॅटर्न लिहूया, पी डिजंक्शन निगेशन क्यू, ओके, implies आर कंजंक्शन पी. ओके. तर मित्र हो, पी साठी आपल्याला माहिती आहे 4 ट्रू 4 फॉल्स, क्यू साठी 2 ट्रू 2 फॉल्स, पुन्हा 2 ट्रू पुन्हा 2 फॉल्स. ओके. आर साठी अल्टरनेट ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके. आता आपल्याला निगेशन क्यू हवा आहे, म्हणजे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ओके. आता आपल्याला पहिला आणि चौथा ह्या दोन्ही कॉलमचं डिजंक्शन हवंय. डिजंक्शनचा नियम काय बोलतो, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही 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 नाही, आहेत आहेत नाही नाही, म्हणजे हे दोन्ही फॉल्स होतील, बाकी सगळे जे रोज आहेत हे कसे येतील मित्रांनो, ट्रू येतील. ओके. मित्र हो, आता आपल्याला जो सहावा जो कॉलम तयार करायचा आहे याच्यामध्ये आर कंजंक्शन पी, म्हणजे हा तिसरा आणि पहिला ह्या दोन्ही कॉलमचं काय पाहिजे आपल्याला, कंजंक्शन. कंजंक्शनचा नियम दोन्ही ट्रू तर ट्रू, आहे नाही आहे नाही 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 नाही, म्हणजे फर्स्ट आणि जो थर्ड जो रो आहे हे दोन्ही ट्रू होतील, बाकी सगळे रोज कसे होतील मित्रांनो, फॉल्स होतील. ओके. आता मित्र हो, आपल्याला हा जो पाचवा आणि सहावा हे जे 2 कॉलम आहेत यांचं काय हवंय, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचा नियम काय सांगतो, तर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथे दिसतोय, नाही इथे आहे, इथे आणि इथे दिसतोय. ओके. इथे देखील आहे, तर आपल्याला या 4 ठिकाणी फॉल्स लिहावं लागेल, बाकी ठिकाणी काय लिहावं लागेल मित्रांनो, ट्रू. ओके. तर मित्र हो, अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन फर्स्ट जो आहे एक्सरसाइज 1.2 चा तो अभ्यासला.